Hello friend, today we will discuss acceleration, velocity and displacement of simple harmonic motion. आपल्याला व्हेलॉसिटीचे इक्वेशन माहित आहे dx अपॉन dt, एक्सप्रेशन माहित आहे dv अपॉन dt. हे इक्वेशन नाही, आपल्याला हे एक्सप्रेशन जे पाहायचे आहेत कोणाचे, एक्सलेशनचे, व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट कुठं, एसएचएम मध्ये. फ्रॉम डिफरन्शियल इक्वेशन, आपल्या डिफरन्शियल इक्वेशन माहित काय आहे, वी नो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम इज इक्वल टू डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्या इथं म्हणू शकतो आपण वी नो डिफरन्शियल इक्वेशन. या डिफरन्शियल इक्वेशनच्या मदतीने आपल्याला काय करायचं आहे, वी नो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. काय माहिती डिफरन्शियल इक्वेशन, डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन नंबर 1. या डिफरन्शियल इक्वेशनच्या मदतीने आपल्याला हे एक्सप्रेशन काढायचे आहे. कोणाकोणाचे, एक्सप्रेशन फॉर एक्सलेशन, एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी, एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट, या तिघांचे एक्सप्रेशन काढायचे आहेत. तर आपल्याला फक्त माहित काय आहे की वी नो डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर इक्वल टू 0. आता या इक्वेशनच्या मदतीने आपल्याला काय काढायचे आहे, इक्वेशन ऑफ, पहिले काढू आपण एक्सलेशन. मग आता करायचं काय एक्सप्रेशनला, या एक्सप्रेशनचा आपण काय करतो, ह्याला ब्रेक करू. म्हणजे काय होईल, ओमेगा स्क्वेअर एक्सला आपण जर या साईडला घेऊन आलो तर काय होणार, ओमेगा स्क्वेअर या ठिकाणी डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू, या साईडला ओमेगा स्क्वेअरला जर घेऊन आलो तर काय होते, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. आणि डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर म्हणजे कोण, तर आपल्याला हे माहित आहे की एक्सलेशन इज इक्वल टू काय असते, dv अपॉन dt असते. आणि व्हेलॉसिटीच्या ठिकाणी काय पुट करतो आपण, d dt, व्हेलॉसिटीच्या ठिकाणी dx अपॉन dt म्हणजे काय आलं पहा, डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर. म्हणजे एक्सलेशनची व्हॅल्यू काय आली, डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर. म्हणजे याचा अर्थ की लेफ्ट हँड साइड काय आहे, आपलं एक्सलेशन आहे. लेफ्ट हँड साइड काय आपली एक्सलेशन. बट इथं लिहून टाकायचं काय, बट डी स्क्वेअर एक्स अपॉन dt स्क्वेअर म्हणजे कोण आहे, एक्सलेशन. दिस इज द एक्सलेशन. देअरफॉर आता हे एक्सलेशन आहे म्हणजे आपल्याला एक्सलेशन इज इक्वल टू काय मिळालं, एक्सलेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. दिस इज द एक्सप्रेशन फॉर, दिस इज द एक्सप्रेशन फॉर एक्सलेशन in SHM, simple harmonic motion. Now find expression for velocity. Expression for velocity in SHM, linear simple harmonic motion. आता आपण पाहिलं की एक्सप्रेशन फॉर एक्सलेशन इन एसएचएम काय आलं आहे, ए इज इक्वल टू, एक्सलेशन इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. दिस इज इक्वेशन नंबर 1. पुट द व्हॅल्यू ऑफ एक्सलेशन, वी नो एक्सलेशन इज इक्वल टू डीव्ही अपॉन dt. डीव्ही अपॉन dt म्हणजे आपण एक्सप्रेशनच्या ठिकाणी काय पुट करू शकतो, डीव्ही अपॉन dt, कारण एक्सलेशन इज इक्वल टू काय माहिती आहे आपल्याला, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्याच्यामुळं एक्सलेशनच्या ठिकाणी आपण काय पुट करू शकतो, dv अपॉन dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. हे dv अपॉन dt काय आलं, कारण एक्सलेशन इज इक्वल टू काय माहित आहे, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड एज द एक्सलेशन. dv अपॉन dt ला आपण काय करू शकतो, इथं एक फॉर्म्युला वापरू शकतो आपण डेरिव्हेटिव्हचा. कसं लिहू शकतो आपण, dv अपॉन dx मल्टीप्लाय बाय dx अपॉन dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके, तर आपण काय केलं इथं, dv अपॉन dt ला पार्शियल डिफरन्शिएशन हा फॉर्म्युला यूज केला, dv अपॉन dx इंटू dx अपॉन dt इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. But dx upon dt means, but dx upon dt is called as the velocity. The rate of change of displacement with respect to time is called as the velocity. Okay. Therefore, this equation is dv upon dx into v
इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. इथे dx अपॉन dt आहे, इथं काय पुट केलं आपण v, म्हणजे आपलं इक्वेशन काय होईल dv अपॉन dx इंटू v इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर dx आपण इकडे पाठवून देऊ आणि dv इंटू v ला कसं लिहिता येईल v इंटू dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx. एक्सप्रेशन काय मिळालं आपल्याला सेपरेशन ऑफ व्हेरिएबल. ओके, मेथड ऑफ सेपरेशन ऑफ व्हेरिएबल मध्ये आपण v एका साईडला घेतली आणि x ची टर्म एका साईडला घेतली, म्हणजे काय आलं पहा v इंटू dv इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू dx. आता या इक्वेशनला आपण काय करू इंटिग्रेट करू. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. आता याला इंटिग्रेट जर आपण केलं तर काय होईल दोन्ही साइडला v इंटू dv ला इंटिग्रेट केलं तर काय इंटिग्रेशन ऑफ v इंटू dv इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx. मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स इंटू dx. ओके, तर याला जर आपण इंटिग्रेट केलं आहे v इंटू dv आणि मायनस ओमेगा स्क्वेअर हा काय कॉन्स्टंट, त्याच्यामुळे काय आलं मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन x इंटू dx. x इंटू dx. आता इथं फॉर्म्युला आपण इंटिग्रेशनचा वापरू शकतो. कोणता फॉर्म्युला युजिंग फॉर्म्युला कोणता आहे युजिंग फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ x टू द पॉवर n इंटू dx इज इक्वल टू x टू द पॉवर n प्लस 1 अपॉन n प्लस 1. एक्सचा जो काही पॉवर असेल तो एकने इन्क्रीज करायचा आणि तोच पॉवर आपण डिनॉमिनेटर मध्ये लिहायचा. हा फॉर्म्युला आपण युज करू शकतो. त्याच्यानंतर हाच फॉर्म्युला आपण जर इथे युज केला तर फक्त एक्सच्या ठिकाणी कोण आहे तर व्हेरिएबल v आहे, म्हणजे काय होईल फॉर्म्युला आपला v टू द पॉवर 1 आहे ते एकनं पॉवर इन्क्रीज केला म्हणजे काय होईल 1 प्लस 1 2 अपॉन 2. ओके, त्याच्यानंतर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर हा कॉन्स्टंट आहे. आता इथे इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx आहे, तर फॉर्म्युला जर युज केला आपण x टू पॉवर 1 आहे, पॉवर 1 ने इन्क्रीज केला म्हणजे काय होईल x टू द पॉवर 2 आणि तोच आपण खाली लिहिणार प्लस c. What is c? c is the integration constant. c is the integration constant. काय व्हॅल्यू आली आपली v स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. तर पुढे आपल्याला काढायचं आहे की हे c काय आहे c वेअर c इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट. वेअर c इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आता पुढची स्टेप आपली टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन कॉन्स्टंट. c ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू. या इक्वेशनला आपण नाव देऊ इक्वेशन नंबर 2. सुरुवातीला आपण या c ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. त्यासाठी एक कंडिशन आपण यूज करणार आहोत. काय डी टाकणार आहोत टू फाइंड c. तर इथे आपण कंडिशन यूज करू ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. आता एक्स्ट्रीम पोझिशन कोणती म्हटलं की जिथं डिस्प्लेसमेंट कसं असते मॅक्झिमम. दिस पोझिशन इज कॉल्ड ॲज द एक्स्ट्रीम पोझिशन. एखादी वस्तू आपण जेव्हा वर फेकतो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट पार्टिकलनं कव्हर केलं बरोबर आहे, दॅट पोझिशन इज कॉल्ड ॲज द एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंट कसं आहे पार्टिकलचं मॅक्झिमम. डिस्प्लेसमेंट कसं आहे मॅक्झिमम. त्याच मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आपण काय म्हणतो अँप्लिट्यूड. काय म्हणतो आपण अँप्लिट्यूड. ओके, दॅट मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज द अँप्लिट्यूड. आणि इथं एक्स ची किंमत किती आली मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजेच कोण अँप्लिट्यूड ए आली. आणि इथे पार्टिकल जिथे एकदम वर जातो तिथे व्हेलॉसिटी किती असते एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी असते 0. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ऍट एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट हे ए आहे आणि व्हेलॉसिटी किती आहे 0 आहे. हीच कंडिशन आपण इथे यूज करू आणि कोणाची व्हॅल्यू काढू c ची. x इज इक्वल टू काय असते a. x इज इक्वल टू a दॅट इज द मॅक्झिमम अँप्लिट्यूड. एक्स्ट्रीम पोझिशनला द अँप्लिट्यूड किंवा डिस्प्लेसमेंट कसं असते मॅक्झिमम आणि मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटलाच आपण काय म्हणतो अँप्लिट्यूड. काय म्हणतो अँप्लिट्यूड. एक्स ची व्हॅल्यू किती आहे a आणि व्हेलॉसिटी तिथं किती असते 0. व्हेलॉसिटी किती असते तर 0. ओके, तर या दोन व्हॅल्यू आपल्याला पुट करायचे आहे. x इज इक्वल टू a आणि v इज इक्वल टू 0 पुट कोणत्या इक्वेशन मध्ये इक्वेशन नंबर 2 मध्ये. या व्हॅल्यू आपण पुट केल्या. या व्हॅल्यू कुठल्या आहेत एक्स्ट्रीम पोझिशनच्या आणि हे जर पुट केले आपण या इक्वेशन मध्ये तर काय होईल v स्क्वेअर अपॉन 2. v ची व्हॅल्यू किती आहे 0 म्हणजे काय येईल आपलं 0 इज इक्वल टू
मायनस ओमेगा स्क्वेअर एक्सच्या ठिकाणी किती पुट करू शकतो आपण ए, म्हणजे काय होईल मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 प्लस सी. आता सी ची व्हॅल्यू आपण इथे काढलेली आहे. पहा एक्सप्रेशन काय आलं आपल्याला आहे 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. आपण एक्सच्या ठिकाणी किती व्हॅल्यू पुट केली ए, म्हणजे काय होईल मायनस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2 प्लस सी. तर सी ची व्हॅल्यू काय लिहितो आपण या इक्वेशन वरून सी इज इक्वल टू प्लस ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. दिस इज द इक्वेशन. तर सी ची व्हॅल्यू काय येईल सी इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. दिस इज द इक्वेशन नंबर 3. सी ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. किती आहे सी ची व्हॅल्यू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर बाय 2. ओके, पुट दिस व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1. म्हणजे काय होईल आपलं फ्रॉम इक्वेशन 2 and 3 पुट द व्हॅल्यू ऑफ सी. म्हणजे काय होईल व्ही स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 2. आणि सी च्या ठिकाणी आपण काय पुट करू शकतो ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2. ओके, देन मायनस ओमेगा स्क्वेअर. मायनस वाली टर्म आपण नंतर लिहू, प्लस वाली टर्म आपण अगोदर लिहू. म्हणजे काय होईल इक्वेशन आपलं व्ही स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन 2 प्लस वाली टर्म आपण अगोदर लिहिणार आणि मायनस वाली टर्म नंतर लिहिणार. म्हणजे काय होईल मग मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन 2. त्याच्यातून कॉमन काय निघणार आहे ओमेगा स्क्वेअर अपॉन 2 हे कॉमन निघेल. ओके, त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय राहणार ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इकडे काय आहे व्ही स्क्वेअर अपॉन 2. 2 काय होईल तर कॅन्सल होईल. म्हणजे काय व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, आता स्क्वेअर रूट काढू आपण इक्वेशनचं. स्क्वेअर रूट काढलं तर काय होईल व्ही स्क्वेअरचा स्क्वेअर रूट किती येईल व्ही ओमेगा स्क्वेअरचा ओमेगा. इथं आपण प्लस मायनस घेऊ आणि या ब्रॅकेट एक टर्म आहे त्यामुळे याचं सेपरेट निघत नाही म्हणून आपण याला काय करू आपण स्क्वेअर रूट मध्ये टाकू. म्हणजे काय होईल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर व्हेलॉसिटी इन लिनियर एसएचएम. दिस इज इक्वेशन नंबर 4. ओके, दिस इज एक्सप्रेशन फॉर velocity in SHM, simple harmonic motion. Okay, so this is all about the velocity in SHM. Next heading आहे आपलं to find displacement of a particle in linear SHM. डिस्प्लेसमेंट काढायचं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की व्हेलॉसिटीच्या ठिकाणी आता व्हेलॉसिटी मिळाली सुरुवातीला एक्सेलरेशन नंतर आपण काय मिळालं व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीच्या ठिकाणी आपण डिस्प्लेसमेंट पुट करू शकतो कारण आपल्याला माहित आहे व्हेलॉसिटी इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे आपण व्ही च्या ठिकाणी काय पुट करू शकतो म्हणजे आपण व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन समोर ठेवायचं. काय व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन व्ही इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे या व्हेलॉसिटीच्या ठिकाणी आपल्याला डिस्प्लेसमेंट आलं पाहिजे. काय फॉर्म्युला माहित आहे वी नो व्हेलॉसिटी इज इक्वल टू dx अपॉन dt रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आपलं एक्सप्रेशन काय माहित आहे व्हेलॉसिटीच्या ठिकाणी आपण डिस्प्लेसमेंट आणायचं. आपलं एक्सप्रेशन कसं काढायचं आहे टू फाइंड द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट. मग आपण व्हेलॉसिटीच्या ठिकाणी काय घेणार आहोत वी नो व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला माहित आहे dx अपॉन dt. म्हणजे इथे v आहे तर काय करू शकतो आपण dx अपॉन dt. dx upon dt is equal to plus minus omega under root a square minus x square. आता dt ला आपण तिकडे पाठवू आणि x वाली टर्म इकडे घेऊन येऊ. म्हणजे काय होईल dx upon under root a square minus x square is equal to plus minus omega into dt. आता या एक्सप्रेशनला आपण जर इंटिग्रेट केलं इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स काय होईल आपलं इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड. इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड दोन्ही साइडला आपण इंटिग्रेट केलं तर काय होईल इथे इंटिग्रेट केलं तर काय होईल इंटिग्रेशन ऑफ dx अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा अंडर रूट प्लस मायनस ओमेगा इन इंटिग्रेशन ऑफ dt.
याचा फॉर्म्युला माहित आपल्याला. काय फॉर्म्युला याचा? साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए. आपला हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. फॉर्म्युला काय असतो याचा? एक्स अपॉन ए. साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए. कशाचा फॉर्म्युला आहे? इंटिग्रेशन ऑफ डीएक्स अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स इज इक्वल टू प्लस मायनस ओमेगा आणि इंटिग्रेशन ऑफ dt हा फॉर्म्युला आहे आपला. इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू एक्स प्लस सी. सी इज द कॉन्स्टंट. तसं आता इंटिग्रेशन ऑफ काय इथं dt आहे, तिथं काय लिहिलं? टी. ओके, म्हणजे काय? ओमेगा टी आणि एखादा कॉन्स्टंट आपण सी तर नाही लिहिणार आपण, तर एक अल्फा लिहिला. वेर अल्फा इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट. इंटिग्रेशन कॉन्स्टंट. ओके, तर साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस मायनस ओमेगा टी प्लस अल्फा. आपण हा प्लस मायनस ओमेगा इथं नाही लिहिलं तर चालते. म्हणजे आपल्याला इथे काय किंमत आली? ओमेगा टी प्लस अल्फा. अल्फा काय आहे? व्हेर अल्फा इज इंटिग्रेशन कॉन्स्टंट. इंटिग्रेशन कॉन्स्टंट. फॉर्म्युले आपल्याला थोडेसे इंटिग्रेशनचे आले पाहिजे. ऑसिलेशन आपल्याला एक्सप्रेशन करायचं असेल तर. मग आता काय होईल? साइन इनवर्स नको आहे आपल्याला, या साईडला घेऊन जाऊ. म्हणजे काय होईल? एक्स अपॉन ए इज इक्वल टू साइन त्या साईडला जर गेलं तर काय होते? इनव्हर्स कॅन्सल होतो आणि काय होते ब्रॅकेटमध्ये? ओमेगा टी प्लस अल्फा. आपला एक्स काढायचा आहे आणि ए ला तिकडे पाठवा. म्हणजे काय होईल? ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट इन एसएच. आपल्याला 3 एक्सप्रेशन मिळाले. एक व्हेलॉसिटीचं, एक ऍक्सेलरेशनचं आणि एक डिस्प्लेसमेंटचं.